अर्जुन, आज लवकर घरी आलास? किती दिवसांनी असा निवांत दिसतोयस बघ. जबाबदाऱ्या वाटून घेतल्या ना की कामाचा भार असा हलका होतो बघ. सावित्रीनं सांगितलं असेल ना, साहेब बसलात म्हणून काय झालं? घरी वेळेवर जा, वेळेवर खायचं प्यायचं, निवांत आराम करायचा. खरंच रे, ती सावित्री आल्यापासून ना तुझी घडी व्यवस्थित बसायला लागलीये बघ. अरे कृष्णाई, मला थोडं पडायचं. हा हा, जा, जाऊन जरा वेळ पड, आम्ही खायचं. जा. अर्जुन कवठेकर, काय चाललंय काय? हा पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट या गावासाठी, तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे याची पुरेपूर जाणीव तुला आहे. आणि इतकं महत्वाचं प्रेझेंटेशन चालू असताना तू त्या मुलीमध्ये रमला होतास. चला रे तू अर्जुन, आपला नेम कधी चुकत नाही, आपण कोणासमोर कधी झुकत नाही. चल रे खोटारडे, चुकवलं तुला त्या पोरीनं, काही होणार नाही तुझ्या हातून. आला मोठा गेम चेंजर. चारी मुंड्या चिठ्ठी केलं तिने तुला. संपवलं रे सगळं. फिनिश. नो नेव्हर. अर्जुन कवठेकर कधीच संपू नाही शकत. अर्जुन कवठेकर काही केलेली वेळ नाही जी कधीच परत नाही येऊ शकत. अर्जुन कवठेकर गेम चेंजर आहे, होता आणि असणार. तरी आम्हाला वाटलंच, आम्ही विचारलं सुद्धा, पण काहीच उत्तर न देता निघून गेला. अर्जुन, काय झालंय? सावित्री सांगत होती तू मीटिंग अर्धवट टाकून निघून आलास. मी स्वशीला तुम्ही समजता काय मला? मी काय कुकुलं बाळ आहे? नाही, माझ्या मागे धावत आलात कृष्णाकडे कंप्लेंट करायला. उगाच नको तिथं नाक खुपसायला जायचं नाही. ऑफिस मधलं काम संपलं, मला मीटिंग संपवायची होती म्हणून मी संपवली आणि मग निघून आलो. त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे का संबंध? तिथं घर दिलं ना, तिथं जाऊन राहायचं, तिथं नाही यायचं तडमण्याला. कळलं? चला निघा, चला निघा. मी तर काळजीनं आले होते, याला अचानक काय झालं चिडचिड करायला? अच्छा, आता मनातल्या मनात बोलायला सुरुवात केलेली दिसते. नाही, असा नाही तर तसा तुम्हाला त्रास द्यायचाच आहे ना. अरे अर्जुन, तिला काळजी वाटली म्हणून सांगायला आली ती. माझी काळजी करण्याचा पगार देतो मी तुम्हाला, मी स्वशीला. ज्याचा पगार देतो ना ते, आणि तेवढंच काम करायचं. कळलं? हो सर. सावित्री, अगं अर्जुन, अरे कस अर्जुन, नाही, असा नाही तर तसा तुम्हाला त्रास द्यायचाच आहे ना. उगाच नको तिथं नाक खुपसायला जायचं नाही. तिथं घर दिलं ना, तिथं जाऊन राहायचं, इथं नाही यायचं तडमण्याला. माझी काळजी करण्याचा पगार देतो मी तुम्हाला, मी स्वशीला. ज्याचा पगार देतो ना ते,
आणि तेवढंच काम करायचं. सावे, तुला काय वाईट वाटतं एवढं? कोण आहे तो तुझा? सावे, तू इथं त्याची लेवल करायला आलीयस. तिरसट कसा आहे माहितीये ना? मग त्याचं एवढं रडण्या एवढं वाईट का वाटून घेतीयस? हो, तू रडतीयस. हा दुसरा कोण असता तर तिथंच तुडवला असतास ना? मग मग का नाही तुडवलास याला? आहे उत्तर तुझ्याकडं? या तिरसटासाठीच का रडतीये मी? पास पास पास, रडू नको. पण असं का झालं असेल? ए हॅलो, हु आर यू? आणि इतक्या उशिरा इथे काय करताय? एक मिनिट थांब. सिक्युरिटी, सिक्युरिटी. आय एम. हे बघा, तुम्ही कोण आहात ते पटकन सांगा, नाही तर मी पोलिसांना फोन लावते. राधे राधे. रूप सुंदर, बुद्धी बंदर. मी पहिलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. हु आय एम. मी कोण? तर मी या सगळ्याचा 0.05% मालक, अर्जुन कवठेकरांचा भाऊ. ओ, तुम्ही बलराम का? तुका आधीच सांगून ठेवते हा, माका बलराम बिलराम बोलायचा ना, एकतर शिवी हाण, पण माका बलराम बोलू नको. पुढच्या वेळेला बोललंस ना तर तुझ्या औशीच्या गोवात वडाच्या झाडावर उलट टांगून ठेवेन. नाव काय तुझं? हेतल. अरे चा, हे तल असं झालं, हे तल तसं झालं. चांगलं चांगलं. तर हे तल मॅडम, तुम्ही कधी अशी काठीच्या देहावरती फाराची टोपी घालून फिरणारा माणूस पाहिलाय का? तो असं म्हणतो बघा, आले माझ्या मनात तिथे कोणाचे चाले ना. हा हा, विश्वांबर सर. सर सर सर, कणकाटा आला माझ्या अंगावरती. अहो सर बीर बोलू नका, उगाच माझा रिस्पेक्ट वाढेल त्यांच्याबद्दल. तर ते विश्वंभर सर आहेत ना, त्यांचा मी एकुलता एक मुलगा, पंकज विश्वंभर गडाख. प्यार से मुझे पंकू बुलाते हैं. अच्छा, हो का? सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही. काय करणार मॅडम, हल्ली ना सिनेमातल्या हिरोंना पण ओळखत नाही तो. माझं काय, तुम्ही आता इथं आहात तर माझी एक मदत करा ना. म्हणजे आत्ताच जॉईन झालात ना तुम्ही? हो सर, आज माझा पहिलाच दिवस आहे. ते सावित्री मॅडमने थोडं सॉर्टिंग करायला लावलेलं. हा, सावित्री मॅडम चांगलंय चांगलंय. तर सावित्री मॅडमनी तुम्हाला HR फोल्डरचा पासवर्ड सांगितलाय का? हो, त्यांनी दिलाय माझ्याकडे लिहून. मग तो आता आम्हाला द्या ना. सर, ते पासवर्ड डिरेक्टली द्यायचं म्हणजे 0.05%. देते सर. पण मग सर, मला इथे थांबावं लागेल ना, ऑफिस कोण बंद करेल? 0.05% या नात्यानं मीच ऑफिस बंद करतो, तुम्ही या. ठीक आहे सर, पासवर्ड. राधे राधे. सर, ते ऑफिस. 0.05 चालय आपलं सगळं बोलणं आधी. गो 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 गो. ठीक आहे सर.
लोचा तर हाय सावे, काही तर लोचा हाय. अर्जुन नाही, लोचा कवठेकर नाव पाहिजे होतं ह्याचं. तिरसटकडनं आणि काय अपेक्षा असणार खरं, भ्रमिष्ठ कुठला. जाऊ दे ना, मला कुठे संसार करायचा त्याच्यासोबत. बोंबलू दे जेवढं बोंबलायचं तेवढं, मला नाही फरक पडत. मला नाही फरक पडत, मला नाही फरक पडत असं म्हणलीस आणि तूच 3दा विषय काढलास. आल्यापासून तुझं सुरू आहे, असं केलं तिरसटलं, तसं केलं आपण, नाही फरक पडत. मी आता तुला फ्रेंड म्हणून सांगत होते ना सगळं. ठीक आहे, नाही सांगत, जा. नाही, मी नाही सांगत आता. अगं मला काही त्याला एवढं इम्पॉर्टन्स द्यायला काही खूळ लागलंय काय? जे झालं तेवढंच सांगत होते ना मी. झोप आता गप. माझा पगार काढतोय. अरे त्याच्यासारखे 130 लोक कामाला ठेवेन. 130 का? मला 56 बोलायचा कंटा आलेला म्हणून. झोप गप. सावे, उद्या पिक्चर टाकायला जायचं का? पिक्चर टाकायचा का? चमके, तुला तो मला एवढं सगळं बोलला, तुला काहीच वाटत नाहीये? वाटतंय ग सावे, पण तूच म्हणली होती ना तो विषय काढायचा नाही म्हणून आपला टाइमपास विषय काढला. आता त्याला इम्पॉर्टन्स द्यायला तुला काय कुळबिळ लागलंय का असं म्हणली होतीस ना. आता मी त्याचा विषय काढला आणि तुला खूळ लागलं तर हो, नको बाई नको. आणि पिक्चरच बघू सावे. चमके, झोप. झोपते. बोल. चमके, तुला काहीच वाटत नाही त्याच्या एवढ्या सगळ्या वागण्याचं? सावे, एकदाचा काय तू कणका पाडूनच टाक बरं तू. उठ. उठ अशी बोल. नाही, बोल, उठ. नाही, वेळ लागले काय? त्याचा विषय काढून मला रात्र नाही खराब करायची माझी. तू जा, झोप तू. मला पण झोपू दे, जा. तसं पण मला उद्या पहाटे उठायचंय. का? एकावर काम सोपवलंय जबाबदारीचं. आता ती व्यक्ती जबाबदारी नीट पार पाडते का नाही ते बघायचं. गुड नाईट. माझी काळजी करण्याचा पगार देतो मी तुम्हाला, मिस वशिला. ज्याचा पगार देतो ना ते आणि तेवढंच काम करायचं. इथं घर दिलं ना तिथं जाऊन राहायचं. इथं नाही यायचं तडमण्याला, कळलं? चला निघा, चला निघा. असं का होतंय अर्जुन कवठेकर? यमापासून सत्यवानाला वाचवणाऱ्या अर्धांगिनीचे नाव काय? सावित्री. मिस वशिला, I am sorry for इतक्यात सकाळ झाली. पुस्तक वाचता वाचता झोप कधी लागली कळलं नाही बहुतेक.
अरे अजून उजाडलं कसं नाही? 5:30. नंदा 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 काय 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 होतंय? काय अगं गजर लावला होतास का तू? गजरा आता रात्रीचं कोण गजरा माळतो काय ते नंदा काल जास्त जेवण झालंय का? काय बडबडतेस? काय 5:30चा गजर लावला होतास का तू? 5:30 हा गजर हा हा हा, मग 5:30 वाजले, गजर वाजला, काय झालं? वाजले 5:30 हो इतक्यात वाजले हो. अगं रोज याच वेळी 5:30 वाजतात, रडतेस कशाला? कर्तव्यासाठी हा तुम्हाला नाही कळायचं 5:30 अगं नंदा अगं 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 सांभाळून. कर्तव्य पहाटे 5:30 वाजता. शाले शाले आंघोळ नाही केलीस? जाऊबाई व्रत तुम्ही घेतलंय ना, माझं काय संबंध? ऐक मी आपलं हम तुम्हारे साथ है म्हणून सपोर्ट करायला आले हो, मॉरल पाठिंबा. पण काही म्हणा जाऊबाई, तुम्ही करायला गेला मज्जा आणि तुमचीच मज्जा झाली. नाही नाही, रोज उठायला शक्य नाही होणार ना, म्हणून म्हटलं पहिल्या दिवशी जाऊन हजेरी लावू, म्हणून आले. ए बाई रोज कोण करणार आहे हे? आजचा एकच दिवस हा. आजच काय ते सागर संगीत देवा. उद्यापासून एक अगरबत्ती एक फूल हा. हा, मला पण तेच वाटतं जाऊबाई. मला काय वाटतं, तुम्ही ना मस्त एक टिळा लावा, 2-4 फुलं वा, मग झालंय की कोण बघतय? असं कसं? आता हळद कुंकू वा पहिले, त्याच्या नंतर तांदूळ वाहा. बरोबर. सावित्री आल्यापासून बघतीये तुला. जे जे म्हणून रंग दाखवायचेत ना ते दाखव, पण आम्ही जेव्हा तुझी लायकी दाखवू ना तेव्हा हे अख्खं घर तुझ्या विरोधात असेल, एवढं लक्षात ठेव. एकाग्रता असू देत पूजेत. सावित्री कृष्णाई बघताय ना? छान छान.